बाजूला सगळ्यांनी उभं राहायचं आहे. नक्कीच राष्ट्रगीत घेतलं जाईल. सगळ्यांनी उभं राहायचं, सगळ्यांनी उभं राहायचं, कोणी बसायचं नाहीये. आणि ज्याने कॅप स्पर्धा केल्याचे तरी कॅप्स काढायचे आहेत. चला मी कॉल करेन 1 2 3 तर आपण नक्कीच नॅशनल अँथम शो करायचा आहे. सगळं उभं राहायचं. एकदा परत विनंती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होत आहे. प्रेक्षक सर कॅप्स काढायचे आहेत. चला डीजे सेट करायचं आहे. यस रेडी 1 2 3. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय भारत माता की ओके वंदे मातरम. चला धन्यवाद सर. यायचं आपण VIP डेस्क कडून विराज मध्ये आमच्या मध्ये नक्कीच जोडले गेले. तर नगराध्यक्ष भानू भागामधले मिस्टर भरतभाई शाह, भरतभाई राजपूत नक्कीच आमच्याकडे जोडले गेले. धन्यवाद सर. आपण आल्या तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. नक्कीच क्षेत्र सजून घ्यायचं आहे. चॅलेंजेस संघ आणि नक्कीच आपले फलंदाज तयार ठेवायचे. कनेक्ट IT 11 संघ. धन्यवाद येसुभाई. डीजे ओके आगमन आगमन. यह है आज के दिन के आखिरी का पल जिनके जरिए गोल्डन मील क्लब का आयोजन स्थापना हो गई, आयोजन किया और विराजमान होने के लिए अपने कक्ष तक पधारे हुए ये तानूर शहर की बड़ी पहचान पात्र नागरिक भरतभाई राजपूत नगराध्यक्ष के रूप में चला विनंती केलं खेळाडू कक्ष खाली करायचं. खेळाडू कक्ष जे चेस आहे ते उपलब्ध करून द्यायचे फलंदासाठी. खेळाडू कक्ष खाली करायचे. जे बसलेले मान्यवर असतील, जे प्रेक्षक असतील त्यांनी खेळाडू कक्ष पूर्णपणे खाली करायचे. काका चला आपल्या सुद्धा विनंती असेल. ब्लॅक शर्ट रियाज भाई त्यांना विनंती असेल. चला खेळाडू कक्ष खाली करून द्यायचंय. प्रणय चला पूर्णपणे खेळाडू कक्ष खाली करायचं. कोणी खेळाडू कक्ष बसायचं नाहीये. फलंदाजी जागा करून द्यायची. चला विनंती करेल मी न्यू चॅलेंजर्स संघाला आपला 12 खेळाडू पाठवायचा. तसंच कनेक्ट IT 11 संघाला सुद्धा आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. लगेच सामन्याला सुरुवात केली जाईल. यूसुफ सर, सूरज ढलने की तैयारी में है. कितने ओवर की मैच हो गई? चला 4 षटकांचा सामना असेल. शेवटचा सामना रंगला जाईल 4 षटकांचा. जो पाहतोय ST समाज संघशील तर म्हणजे न्यू चॅलेंजर प्रथमतः पाहायला भेटतं मैदानामध्ये फायनल मध्ये प्रवेश केले गेले. नक्कीच ताल झाला पाहिजे होता न्यू चॅलेंजर संघासाठी. समाजामधून मोठा चला प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेर जायचं. प्रेक्षक जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, ते लहान लहान पोरं त्यांना सुद्धा विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेर बसायचंय. शेवटचा सामना नक्कीच शेवटचा सामना कॉम्प्लीट करायचा आहे. थोडा
एक सामन्यासाठी आपण सपोर्ट करायचं टुर्नामेंटसाठी एक अप्रतिम आयोजन पाहायला भेटते गोल्डन विंग्स क्लब कडून. तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटते यश पवार तसंच एतिक्षा त्यांची टीम अप्रतिम कामगिरी केली गेली या टुर्नामेंटच्या आपल्या भेटीसाठी टुर्नामेंट केली गेली. नक्कीच आम्ही प्रेक्षकांना विनंती करेल सपोर्ट करायचा आहे टुर्नामेंटसाठी. बिल्कुल प्रेक्षक अपने आप को संवारने की कृपा करें. जहां तक अभी का आखिरी फाइनल का यह मैच आपके समक्ष इस मैदान में खेला जा रहा है. इस सत्र के पहले साल 2021 फिर लगभग 2050, 60, 70 साल तक इस मैच का आयोजन हमेशा किया जाता रहेगा. लेकिन आप थोड़े से अगर मैदान के थोड़े पीछे हट जाओगे क्योंकि बाउंड्री लगने की संभावना ज्यादा से ज्यादा यहां मानी जा रही है. कृपया सभी से निवेदन, आप अपने जगह से 2-4 फुट अगर पीछे सरक जाओगे लेकिन थोड़ा अंतर भी रखें. दहानू शहर आपका है. डिस्टेंस, सैनिटाइजर और मुंह के ऊपर मास्क. चलने के बाद नाना में चलूंगा मैच की तरफ. पहली आखिरी मैच मेगा फाइनल की मैच पहली इनिंग देखने को मिलती हुई एक एससी समाज की टीम जो पहली बार इतने बड़े मैच और इतने बड़े टूर्नामेंट मेगा फाइनल के में प्रवेश करती हुई न्यू चैलेंजर एससी समाज की टीम देखने को मिलती हुई. तो एक तरफ देखेंगे स्टार कास्ट भरी टीम कनेक्ट IT11. पहली गेंद थॉमस दास के लिए इस वक्त फ्लिक करना चाहते दोनों पैरों के बीच को चीरती हुई जाती हुई कीपर के दस्तानों में समावेश होती हुई डॉट के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज मिस्टर सुदेश इस वक्त दूसरी गेंद इस वक्त फिर से बात सुदेश की रिवर्स करना चाहते थे. इस वक्त बीट किया पैरों पर आकर गेंद जरूर बच की अपील की हल्की सी अंपायर के पास. इस अपील में विश्वास ज्यादा उत्साह कमजोर देखने को मिला और लीग बाइस के में एक रन से खाता खोलता हुआ टीम का 2 गेंदें हो चुकी है अभी तक का. 1 रन का इजाफा. 4 ओवर का मैच होगा. 4 ओवर 4 गेंदबाज यूज किए जाएंगे. 1 ओवर पावर प्ले का यूज किया जाएगा. देखना चाहेंगे तीसरी गेंद इस वक्त. चलो प्रेक्षक मैदान के बाहर जाए. प्रेक्षक चले इस वक्त तीसरी गेंद लेकर तैयार होगी गेंदबाज मिस्टर सुदेश. भारत प्रथमेश पवार स्ट्राइक पर फुल टॉस गेंद इस वक्त खेलिए कॉर्नर की तरफ गेंदबाज खिलाड़ी काफी दूर से आते हुए देखा जाए. खिलाड़ी को वेट कर करके जाते हुए 4 रनों के लिए इस इनिंग्स का पहली बाउंड्री आते हुए स्कोर कार्ड जहां पहुंचा 3 गेंदों के बाद 5 रनों पर. देखो मेगा फाइनल का मैच है. एक बड़ा मैच जरूर देखने को मिलता हुआ मेगा फाइनल का. 1,11,000 रुपए 1 लाख के लिए इस जंग को जरूर जीतना होगा. एतिक्षा और यश पवार और उनकी टीम ने काफी मेहनत देकर इस मैच का आगाज किया गया. कोविड-19 के काल में इस टूर्नामेंट का आगाज जो देखने को मिलता था. इस वक्त कट कर दिया. गली रीजन में खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फिट करके थ्रो करेंगे 1 रन का इजाफा जो स्कोर कार्ड पर होता हुआ 21 स्कोर आगे चलता हुआ. 4 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 6 पर जा पहुंचा. आने वाले 2 गेंदों का खेल बाकी. पावर प्ले का मैं ओवर चलता हुआ मैदान के अंदर पहला देखना चाहेंगे सुदेश अच्छी गेंदबाजी करते हुए. एक चप्पा जरूर आया मगर कंजूस भरी गेंदबाजी में कहूंगा. स्टार कास्ट 2 बड़े बल्लेबाज स्ट्राइक एंड पर देखना चाहेंगे देशर से बिलोंग करने वाले थॉमस दास जिन्होंने बॉक्स अंडरम के साथ शुरुआत की थी अपने क्रिकेट की. आज बड़े नामों में शुमार. इस वक्त गेंद को खेल दिया. देखना चाहिए खिलाड़ी काफी दूर से आते हुए गेंद रोकने में कामयाब. अच्छी फील्डिंग जरूर करते हुए खिलाड़ी की तारीफ करेंगे. तारीफ जरूर बननी चाहिए खिलाड़ी के लिए. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए मैदान के अंदर 2 रन का इजाफा. 2 के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ. स्कोर की बात की जाए तो 8 लगते हुए स्कोर कार्ड पर 5 गेंदों की समाप्ति के बाद आखिरी गेंद डालने के लिए तैयार होंगे मिस्टर सुदेश. पावर प्ले की ओवर चलती हुई मैदान के अंदर हम देखते हुए गोल्डन विंग्स क्लब की आखिरी मैच मेगा फाइनल का मैच मैदान के अंदर. बेहतरीन गेंद इस वक्त थॉमस दास का बीट किया गया. इस ओवर में थॉमस दास का अभी तक 3 गेंदें बीट की गई है. खूबसूरत गेंदबाजी सुदेश द्वारा. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे लगते हुए 8 रन बिना कोई विकेट गवाया. हम चलते हुए मधुर संगीत की तरफ. डीजे धन्यवाद डीजे. चला लवकर सामना सुरुवात करायची आहे. चला लवकर सामना सुरुवात करा. विनंतीशील विलंब करायचं नाही. अजून 7 षटकं खेळायचे आहेत मैदानामध्ये. तसंच मुख्य पारितोषिक सुद्धा प्रदान करायला जायचंय. चला यावेळेस पाहायला भेटतो जॉन्टी अशर गोलंदाज. चला जॉन्टी यांना नक्कीच
पाठीशी हॅट्रिक विकेट घेतली तर 2000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये अशोक माछी यांच्याकडून लगेच लाभला जाईल. प्रत्येक विकेटला 500, हॅट्रिकला 2000 रुपये. पहिला चेंडू प्रथमेशसाठी बघूया. लॉफ केला गेला चेंडू, खेळाडू चेंडू खाली अप्रतिम झेल, सुरेख झेल. नक्कीच नाव अमर माछी यांच्याकडून अप्रतिम झेल नक्कीच स्वीकारला गेला. सही झेल है भाई यूसुफ भाई. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. धन्यवाद इजे. नक्कीच जॉन्टीच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका खेळल्यावर तेव्हा सुरेख झेल घेतला गेला मिस्टर अम्मर यांच्याकडून. सुरेख झेल पाहायला भेटला बाउंड्री लाईनवर. प्रथमेश पवार बॅक टू पवेलियन. नक्कीच 500 रुपये लाभले गेले. अशोक माछी यांच्यावर हॅट्रिक विकेट घेतील तर यश पवार यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये लाभले जातील. मिस्टर जॉन्टी यांच्यासाठी नक्कीच अशोक माछी यांच्यावर सुद्धा 200 रुपये 2000 रुपये लाभले जातील. बघा 2,000 पारितोषिक हॅट्रिक साठी. तर पहिल्याच चेंडूवर बाद केलं 500 रुपये पाठवून लाभला जाईल. नाना मयूरकडे 100 रुपये बक्षीस आले प्रत्येक विकेटला. चला मयूर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक गडीसाठी 100 रुपये पारितोषिक लाभला गेले. नक्कीच मोठा सामना मैदान रंगला जातोय. 7 चेंडू खेळ संपला गेला. एक मोठा गडी बाद झालाय. फलक थांबला गेला. 8 ओव्हर बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतो म्हणजेच मिस्टर अंकुर सिंग येतो संघाचा संघनायक. नक्कीच संध्याकाळी 17 पहिले सांगितलं आम्ही 40+ धावा करू कारण की संध्याकाळ 17 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही. पाहायला गेलं तर प्रथमेशचा चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. गडी बाद झाला. प्रथमेश पवार पलटा चेंडू लाभ केला गेला. बघूया चेंडूवर येईल पंकज चेंडू अडवतोय. एक धाव नक्कीच लगावली गेली. लॉंगा प्रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला भेटतो आपल्याला. एक धाव नक्की धावफलक पुढे ससावलं गेलं. 9 धावा धावफलकावर. तर नक्कीच 8 चेंडू खेळ संपला गेले. 9 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस थॉमस जायस यांना चांगली खेळी करावी लागेल कारण की एसटी समाजाचा संघ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश करते असं नक्की त्यांचे समर्थक आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. बघा जॉन्टी रिव्हर्सचा फटका खेळला गेला. नक्कीच चांगली चेंडू जाईल चौकार. आपण वळूया यावेळेस जीजेकडे. एड़े पेड़े देख घुमा के आरे पारे देख घुमा के गुट्टी गुट्टम देख घुमा के अड़चन खड़चे देख घुमा के जियो खिलाड़ी मारे मारे. धन्यवाद जे. नक्कीच जशा प्रकारे गाणं होतं तशा प्रकारे शॉट खेळला गेला थॉमस दास यांच्याकडून. प्रत्येक पाहूया आपण थॉमस दास यावेळेचा बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू वळवला गेलाय. टर्न केला गेला. वाईट होता परंतु अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. फलंदाज बीट केला असता परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला भेटतो. वाईटचा कॉल येतो. धावसंख्या 1 निमिष सरसावली गेली. धावसंख्या 14 धावा. चेंडू टाकून आतापर्यंत 3 चेंडू 14 धावा धावफलकावर. एक मोठा गडी बाद सुद्धा केलाय. जॉन्टी आणि सुरेख गोलंदाजी यावेळेस पाहायला भेटतो आपल्याला. जॉन्टी यांच्या माध्यमातून बघूया यावेळेस लाभ केला गेला. मिस टाइम फटका बघूया. चेंडू खाली कुठला खेळाडू येईल. झेल घेईल का. यावेळी झेल घेतला गेलाय. थॉमस दास बॅक टू पवेलियन. झेल घेतो तो म्हणजे मिस्टर प्रत्येक. मेरा ही जलवा मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. चला फलंदाज लगेच यायचं मैदानामध्ये. नवीन फलंदाज चलिए इस वक्त देखा जाए तो बढ़िया कैश चल आपका 1000 रुपए जरूर यहाँ पर अभी तक कमा चुके अशोक माछी की तरफ से. हर एक विकेट में 500 का इनाम था. जॉन्टी के लिए 1000 रुपए जरूर आते हुए 2 बड़े विकेट छिटका है. जिस तरह से गाना बज रहा था कि यहाँ भी होगा वहां भी होगा जलवा होगा. इस वक्त मैदान के अंदर जलवा बिखेरते हुए जॉन्टी का जलवा जरूर चलता हुआ. एसटी समाज की टीम है मगर बेखौफ होकर मैच खेलती हुई मैदान के अंदर 4 ओवर की मैच होती हुई. टॉप विकेट टेकर इस टूर्नामेंट के देखे गए थे जॉन्टी टॉप विकेट टेकर है. देखना चाहेंगे इस वक्त अंकुर के लिए बेहतरीन गेंद आकर गेंद पैरों पे ब्रश हुई. लेग बाय स्क्रिप में करने जुड़ता हुआ. स्कोर कार्ड आगे चलता हुआ 15 स्कोर कार्ड पर. गेंद की बात की जाए तो अभी तक 5 गेंदें डाली गई है. सिर्फ 5 गेंदें डाली गई है. 2 विकेट छिटका है. खूबसूरत गेंदबाजी. आखिरी गेंद डालने के लिए तैयार. स्कोर कार्ड चल 500 का इनाम होगा. टॉस गेंद इस वक्त सिर्फ दिशादी गेंद को देखना चाहेंगे. लॉन्गा प्रिजन में गेंद जाती हुई ट्रैवल करती हुई 4 रनों के लिए हितेंद्र जडेजा की तरफ से चौवा आता हुआ. स्कोर कार्ड जहां पहुंचा इस वक्त 19 रनों पर 2 ओवर की समाप्ति के बाद.
धन्यवाद डीजे। जरूर यहाँ पर इनामी राशि बढ़ती हुई और हैट्रिक 6 कोई बल्लेबाज लगाएगा तो इमरान तांबुली और फैयाज, इनके तरफ से 10,000 रुपए का इनाम, 5,000 रुपए जरूर लगाए गए दोनों की तरफ से। जरूर यहाँ पे इनामी राशि बढ़ती हुई और भरत भाई की तरफ से 1,000 रुपए के नाम। नगर अध्यक्ष जो है उनकी तरफ से जरूर भरत भाई राजपूत की तरफ हर एक छक्के पे 1,000 रुपए का नाम आएगा। जरूर ढानों की जब मैदान पर मैं कमेंट्री करने या खेलने आता हूं तो इनामी राशि काफी बढ़ती है। जितना प्राइस है दोस्तों ज्यादा पैसा यहाँ पर लगाते हुए पब्लिक जरूर यहाँ पर देखने को मिलती है। बॉक्स क्रिकेट हो, ओवरऑल क्रिकेट हो, हर एक प्रारूप में पैसों की बौछार ढानों के मैदान पर देखने को मिलती है। बिल्कुल बिल्कुल, हौसला बढ़ाने के लिए सब ये भाई हो रहा है और उसका आनंद दर्शक भी ले रहे हैं। जरूर इस वक्त पंकज होंगे दूसरी ओवर लेकर अंकुर के इस वक्त काफी बाहर गेंद थी, जरूर छोड़ दी इस गेंद को अंपायर की तरफ। आशा बड़ी नजर से देखते हुए अंकुर, मगर यस गेंद यहाँ पर डिक्लेयर करते हुए अंपायर पहली गेंद डॉट आती हुई सफल हुए थे बल्लेबाज, छोड़ दी थी। आशा पर नजर से देखे थे अंपायर वहां पर मौजूद है सागर और चेतन, तो अंपायर जरूर देखने को मिलते हुए दूसरी गेंद डालने का तैयार। एक बार पंकज फिर से सेमीफाइनल में काफी महंगी ओवर डाली थी, 20 रनों की ओवर डाली थी पंकज ने। इस वक्त गेंद को लॉक कर दिया गया, देखना चाहेंगे वन बाउंस 4। हम चलते हुए डीजे की तरफ। धन्यवाद डीजे। चलो इस वक्त पहली गेंद डॉट आने के बाद दूसरी गेंद को लेग साइड में एग्जीक्यूट किया गया। चलो मैं छोटे जो बच्चे डांस कर रहे हैं बाजू में जाए, अशोक माछी बच्चे लोग लेके बाजू में जाए, अशोक माछी। चलो इस वक्त देखा जाए तीसरी गेंद लेकर पंकज, स्कोर की बात की जाए तो 23 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। पंकज टू अंकुर, फुल टॉस गेंद, इस गेंद को काफी ऊंचाई पर खेल दिया, 6 रनों के ऊपर से स्कोर कार्ड जा पहुंचा। डीजे स्कोर कार्ड जा पहुंचा इस वक्त 29 रनों पर 1,000 रुपए का नाम जरूर आता हुआ हमारे नगर अध्यक्ष भरत भाई राजपूत की तरफ से 1,000 रुपए का नाम आता हुआ इस वक्त अंकुर सिंह के लिए। हैट्रिक 6 लगाएंगे, 10,000 रुपए का इनाम है इमरान भाई और फैयाज भाई की तरफ से। देखना चाहेंगे 10,000 रुपए के नाम हैट्रिक 6 पर इनाम कंटिन्यू हुआ। बैट का बाहरी किनारा वहां पर गेंद को रोकते हुए कप्तान राकेश गेंद को पिक करते हुए 1 रन का इजाफा, 1 के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ 30 लगते हुए स्कोर कार्ड पर। जरूर गेंदों की बात की जाए तो अभी तक 4 गेंदें डाली हैं मिस्टर पंकज ने, एक छक्का एक चौका जरूर आता हुआ इनके ओवर में। इस वक्त बल्लेबाज स्ट्राइक पर होंगे मिस्टर हितेंद्र जडेजा। बड़ा हिट इस वक्त हम इस टाइम पर देखना चाहेंगे, गेंद काफी ऊंची, खिलाड़ी आते हुए जॉन्टी गेंद के नीचे विकेट का पतन होता हुआ और तीसरा झटका लगता हुआ 30 रनों पर तीसरी ओवर चलती हुई मैदान के अंदर। हम चलते हुए डीजे की तरफ। चलो धन्यवाद डीजे। चलो मैच शुरू किया जाए मैदान के अंदर। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाता हुआ आतिश पिंडारी मैदान के अंदर जाते हुए, हर्षद पिंडारी मैदान के अंदर जाते हुए देखना चाहेंगे। बढ़िया कैच लपका, 500 रुपए का नाम जरूर आता हुआ अशोक माछी की तरफ से पंकज के लिए। हर एक विकेट पर इनाम जरूर घोषित किया गया हर एक खिलाड़ियों के लिए, मगर हर एक छक्के पर भी इनाम जरूर यहां पर लगाया गया। भरत भाई की तरफ से एक छक्का जरूर लगाया मिस्टर अंकुर सिंह ने। देखना चाहेंगे गेंद, आखिरी गेंद डालने के लिए तैयार होंगे मिस्टर पंकज। आखिरी गेंद के बाद हम चलेंगे नाना के पास। जी हाँ यूसुफ भाई, आखिरी गेंद के बाद नाना आपके पास जरूर आएंगे हम। आखिरी गेंद डालने के लिए तैयार मिस्टर पंकज, स्ट्राइक पर कप्तान अंकुर सिंह। बड़ा हिट इस वक्त देखना चाहेंगे, बीट करेंगे क्या इस वक्त खिलाड़ी को, कैच लपका डबल में और अंकुर सिंह बैक टू पहले। तालियां बजनी चाहिए मिस्टर पंकज के लिए। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड रखते हुए 30 रन। धन्यवाद डीजे। लेकिन प्रेक्षक जे स्टेटला मध्ये आहेत त्यांना लहानपणापासून बाहेर काढायचं आहे। प्रेक्षक राईट साइड, आमच्या राईट साइडला प्रेक्षक बाउंड्रीच्या मध्ये आहेत, त्यांना विनंतीच्या बाहेर जायचं आहे। समोर 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 जरा बाजूला व्हा ना आपण सर, थोडस सरका, थोडस मध्ये सरका। धन्यवाद। चला यावेळेस पाहायला गेलं तर
2,000 रुपये खर्च केले गेले. अशोक माछेचे 2,000 रुपये लाभले गेले ते म्हणजे 2,000 रुपये गेले जॉन्टीकडे आणि 1,000 रुपये पंकजकडे. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे अजूनही आपलं बक्षीस शिल्लक आहे. मिलन पवार साहेब आणि यश पवार यांच्याकडनं मॅच बॉल सेमीचा बॉल. चला बॉल फुटला गेलाय तर सेमीचा बॉल 3 षटक झाले तर सेमीचा बॉल दिला जाईल. चेतन सर नवीन चेंडू का यूज केलेला बॉल सेमीचा बॉल. एक मिनिट बेटा सेमीचा बॉल द्यायचा यूज केलेला बॉल द्यायचा नवीन नाही. 3 षटक झालेत यूज चेंडू द्यायचा. चला यावेळेस षटकारावर 1,500 रुपये पारितोषिक लाभला जाईल ते म्हणजेच आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्याकडून नक्कीच धन्यवाद सर. आपण असं प्रोत्साहन दिलं गेलं नक्कीच खेळाडूंना नक्कीच पुढे जाण्याचा भाग भेटेल. चला चला सामना सुरू करायचा आहे. चला शेवटचे षटक असेल. गोलंदाज पाहायला भेटेल आपल्याला इंट्रोड्यूस केला जाईल. गोलंदाज भरगाव. चला भरगाव इंट्रोड्यूस. मी विनंती केली कॉम्बॉक्सच्या बाजूला व्हायचं जरा प्लीज. आपण सुद्धा कॉम्बॉक्सच्या बाजूला व्हायचंय. चला भरतभाई राजपूत यांच्याकडे 1,500 रुपये पारितोषिक लाभला गेलाय प्रत्येक षटकारावर आणि हॅट्रिक षटकारावर 10,000 रुपये पारितोषिक लाभला गेला इम्रान आणि फुयाज यांच्याकडून. बघूया हॅट्रिक विकेट 1,500 रुपये पारितोषिक नक्कीच अशोक माचेकडून लाभला गेलाय हॅट्रिक विकेट साठी. गोलंदाज भरगव बसेल. भरगव यावेळेस बारगाव पाहायला भेटतोय. चला चला नगराध्यक्ष आपल्यामध्ये नक्कीच उपस्थित एक मोठी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लाभला गेला 1,500 रुपयाचा. यावेळेस सुंदर फटका सुंदर चेंडू तेवढा चांगला एक्झिक्यूट केला गेलाय. एकदम नक्कीच लगावली जाईल. आतिश हर्षद पेंडारी एकदम धावफलक 31 धावा धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू बघा 5 चेंडू मध्ये किती धावा जमवतील प्रत्येक निजामा आणि हर्षद पेंडारी. 1,500 रुपये प्रत्येक षटकारावर नक्कीच पाहायला भेटतंय. हॅट्रिक वर नक्कीच 1,500 रुपये लाभले गेले. बघूया कोण असेल मजल मारेल यावेळेस. बघायचं आपण सफल झाले. ऑफ टीमच्या बाहेर चेंडू होते वाईटचा कॉल असेल धावफलक एकने पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पडली 32 धावर. ते लहान खेळाडू आहेत ते रियाज ते लहान खेळाडू खाली उतरायचं. लहान प्रेक्षक आहेत त्यांना एलईडी समोर आहेत ते. चला लहान खेळाडूंना खाली उतरायचं. एलईडी समोर आहेत. चला परत एकदा यावेळेस चेंडूला लाफ केले गेले. बघूया चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 1,500 रुपये लाभले गेले भरतभाई राजपूत यांच्याकडून या षटकारावर. नक्कीच आतापर्यंत 1,000 रुपये अंकुश सिंगरच्या खिशामध्ये गेले तर 1,500 रुपये प्रतीक निजामा यांच्या खिशामध्ये गेले ते म्हणजेच काढले गेलेत आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या खिशामधून. चला चेंडू टाकून झाल्यापर्यंत 2 चेंडू धावा आहेत त्या धावफलकावर. सर धावा आहेत त्या 38 धावा. अजूनही 4 चेंडू खेळ बाकी. बघा 4 गडी बाद झालेत. सलामी फलंदाज तसंच पाहायला गेलं तर अंकुश सिंग सुद्धा बाद झाला. नक्कीच बाहेरचा अप्रतिम खेळी साकारले गेली गेल्या 2 षटकामध्ये. परंतु शेवटचे षटक टाकत असताना भार्गव यावेळेस सुंदर फटका पाहायला भेटतोय. परत एकदा चेंडू जाईल का. 1 बाउन्स चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या आहे ती 42 धावा धावफलकावर. चला यावेळेस चला यावेळेस पाहायला भेटेल आपला भारत भाईंच्याकडे नक्कीच प्राइस वाढवला गेला. बघा षटकार येते यावेळेस अप्रतिम फटका 2,000 रुपये पारितोषिक लाभला गेलाय आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्याकडून. बघायचं आहे शेवटची अजूनही 2 चेंडू खेळ बाकी. 2 चेंडू मध्ये किती पैसे खर्च करतील भरतभाई बघायचा. वाढवतील का प्राइस. पहिल्या षटकारावर 1,000 होते. दुसऱ्या षटकारावर 15 झाले. तिसऱ्या षटकारावर 2,000 झाले. आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूवर पैसे वाढवतील का. सर 2,000 रुपये नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. चला 5वा चेंडू
यावेळेस नक्कीच बीट केले गेले. फलंदाजाला नक्कीच चांगला कमबॅक पाहायला भेटतोय 5व्या चेंडूवर. या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 18 धावा आल्या. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या चेंडू 2000 रुपये पारितोषिक लाभला जाईल या षटकारावर. भरत राजपूत सरांकडे बघूया. मीट केलं गेलंय. राकेश असतोय संघनायक चेंडू नक्कीच अडवलं गेलंय. एक धाबा नक्कीच घेतला गेला. बघा दुसरा प्रयत्न असेल का बघायचंय. वरतो एक गडी बाद झाला प्रतीक निजाम यांच्या रूपामध्ये. धावसंख्या स्थिरावली म्हणजेच 50 धावांचं लक्ष 4 षटकामध्ये डिफेंड करण्यासाठी नक्कीच प्रतिम सुरेख. टाळ्या झाला पाहिजे. तर मी म्हणतोय न्यू चॅलेंजर संघासाठी प्रेक्षकांना विनंती टाळ्या झाला पाहिजे. एसटी समाजाचा संघ आहे पर्यंत साकारला गेलाय. प्रेक्षक टाळ्या झाला पाहिजे संघासाठी. धन्यवाद येसूबाई. 50 धावाचं लक्ष समोर ठेवलेले पण त्याआधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना देत आहोत. डहाणू शहर तुमच्या ताब्यात आहे. डहाणूची सुंदरता विसरू नका आणि ती अशीच वाया जाऊ देऊ नका. एक मिनिट. अशोक माची निकडे यायचं. अशोक माची जॉन्टी आणि पंकज आपण दोघांना लगेच यायचं इकडे. जॉन्टी आणि पंकज अशोक माची आपण सुद्धा यायचं लगेच अशोक माची. जी हा मयूरभाई गडची यांच्याकडनं जॉन्टीला 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. जॉन्टीबाई नंतर कलेक्ट करायचं आहे. नंतर हे घ्या सूरज ये जॉन्टी को दे देना. मयूर हर्षिकर के तरफ से जॉन्टी को दे दो. 2 विकेट लिए उन्होंने. साथ साथ और भी बहुत प्यारा सा इनाम. अगर 6 छक्के या 6 विकेट ले रहे तो पवार परिवार की तरफ से 10,444 रुपए यहाँ इनाम के ऊपर रखा गया है. चलो धन्यवाद. चलो मैच की शुरुआत कीजिए. मैं विनती करूंगा बिल्कुल. चला फलंदाज लगेच पाठवायचे मैदानामध्ये. अंकुर सिंग चला क्षेत्रशी सजून घ्यायचं आहे. करेक्ट IT 11 संघ. चला अंकुर सिंग आपल्या विनंती लगेच क्षेत्र सजून घ्यायचं आहे. 50 धावांचं लक्ष 4 षटकामध्ये पाहायला भेटेल आपल्याला. चेस करणारे 2 फलंदाज पाहायला भेटेल. एका बाजूला मिस्टर महेंदर तर एका बाजूला पंकज. 2 फलंदाज मैदानामध्ये 4 षटकामध्ये 50 धावा चेस करण्यासाठी. चला मैदान पाहायला भेटेल आपल्याला. चला फलंदाज ऑफर असेल. 1 षटकार लगावला तर 500 रुपयाचे पारितोषिक अशोक माची यांच्याकडून लाभला गेला. नक्कीच एसटी बांधव नक्कीच पाहायला भेटतात आपल्याला. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करत असताना अशोक माची आपल्याला पाहायला भेटतात पहिल्या सामन्यापासून. एसटी बांधवांना नक्कीच प्रोत्साहन देत असताना. चला विनंती असेल पंच लगेच सामना सुरू करायचा आहे. नक्कीच अंधार आपला साम्राज्य थोड्याच वेळामध्ये या जमिनीवर आणणार आहे. नक्कीच अंधार होण्याच्या पहिले सामना सुरू करायचा आपल्याला. अजूनही प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं. विनंती समोरच्या आमच्या उभ्या त्यांना बाजूला व्हायचं आहे प्लीज. ब्लॅक जीन्स. हेलो जागृत भाई तो जागृति हो गए. चला महेंद्र स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर पंकज गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. मिस्टर फरमान खान मॅन फ्रॉम हरियाणा नक्कीच पाहायला भेटतो. लोकलचा संघ एसटी बांधवाचा संघ नक्कीच पाहायला भेटतो. मेगा फायनल रंगत असताना एक मोठी बाब असेल एसटी बांधवांना. आपल्या खेळाडूंना फायनल मध्ये एवढे मोठमोठ्या खेळाडूसोबत खेळत असताना नक्कीच चांगली खेळी सुद्धा साकारली गेली. जॉन्टी अप्रतिम गोलंदाजी केली गेली त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. बघूया फरमान याचा पहिला चेंडू लॉफ केला गेला. चांगला झेल पाहायला भेटतो मिस्टर अरमान याच्याकडून. अप्रतिम झेल. चला हॅट्रिक विकेट घेतली गेली. फैयाज आणि इम्रान तांबोली यांच्याकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक लाभला जाईल. प्रत्येकाकडून 5,000 रुपये. बघूया जशा प्रकारे फरमाननी काम केले गेलेलं आमदार चषकामध्ये. चला जे काम केले गेलेलं सेमीफायनल मध्ये लीग मॅचेस मध्ये फरमान यांच्याकडून हॅट्रिक 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले आमदार चषकामध्ये. तो काम या मैदानामध्ये करेल का मिस्टर फरमान खान.
जी हाँ, थोड़ी सी दुआ हम फरमान के लिए करते हैं भाई। ये जो यश उनके पल्लू में आने जा रहा है, ऊपर वाला दया करे। चला हॅट्रिक जर घेईल तर 10,000 रुपये बक्षीस नक्कीच लाभला गेला. फरमान खान मॅन फ्रॉम हरियाणा, समोर फलंदाज मिस्टर प्रतीक, ज्याने गेल्या मॅचचा हिरो नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस सुंदर फटकाचे चेंडू खोदून काढला, बघूया चेंडूवर खूप दुरून येतोय राकेश कर. चेंडू अडवेल का? चांगलं क्षेत्रक्षेप पाहायला भेटते. 2 धावा नक्कीच वाचेल. टाळ्या झाला पाहिजे राकेश साडे. अप्रतिम क्षेत्रक्षेप पाहायला भेटते. नक्कीच 2 धावा धाव फटकावर लगावला गेला. 2 चेंडू खेळ संपला गेला. 1 गडी बाद केला गेलाय. राकेश कर नक्कीच ऍथलीट खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. फिट खेळाडू. खूपच दूरून आला चेंडू अडवला गेला. 2 धावा वाचवल्या गेल्या. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू खेळ नक्कीच मैदानामध्ये. यावेळेस डोळे नव्हते चेंडूवर, गडी नक्कीच चेंडूवरती. बघूया जिमी येतो चेंडू खाली. मोठा झटका. प्रतीक बॅक टू पहिला. दुसरा झटका लागतोय. यावेळेस 2 धावावर 3 चेंडू खेळ संपला गेलाय. आपण वळूया डीजे कडे. धन्यवाद. नक्कीच नवीन फलंदाज मैदानात पाहायला भेटेल मिस्टर कामेश सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. हार्ड हिटर फलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. डहाणू भागामधील एससी समाजामध्ये नक्कीच प्रत्येक वेळी त्याला पाहायला गेले आपल्या संघाला अडचणीमध्ये काढणारा फलंदाज पाहायला भेटतो. परंतु यावेळेस पंकज स्ट्राईक एंडवर. फरमान प्रतीकदा. यावेळेस सुरेख चेंडू बेट केले गेला फलंदाजाला. चेंडू पडण्याला उसळी घेतोय, राईज होतोय. यशस्वी अर्षद पेंढार यांच्या हातामध्ये समावेश होत असताना 4 चेंडू खेळ संपला गेले. धावसंख्या 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम सुरेख अशी गोलंदाजी. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच कप आपल्याला पाहायला भेटेल. उद्यापासून सुरुवात त्या ट्रॉफीला नक्कीच पाहायला भेटेल. मोठा हंगाम वैसर भागामध्ये नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला गेलाय. कार्पेट द्वारा लँड होते. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. धावसंख्या 4 ने सजवली गेली. धावसंख्या 6 धावा 5 चेंडू खेळ संपला गेलाय. येणारा शेवटचा चेंडू मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज होईल मिस्टर फरहान खान. बघूया शेवटचा चेंडू. चला विनंती लगेच सामना सुरू करायचा आहे. पॉवर प्लेचा षटक नक्कीच मार्गस्थ पाहायला भेटतो आपल्याला मैदानामध्ये. यावेळेस बघूया परत एकदा मिस्टर खान टू पंकज. शेवटचा चेंडू. यावेळेस नक्कीच बैठक शॉट खेळायचा प्रयत्न होता. एक साईडला चेंडू टोळवला. जिमी येतो चेंडू खाली. चेंडू उचललाय. एकदा नक्कीच लगावली गेली. 1 षटक संपलं गेले. धावसंख्या 7 2 गडी बाद. आपण वळूया यावेळेस मधुर संगीताकडे. चलिए इस वक्त हम चलेंगे मैदान के अंदर. कामेश और पंकज ऐसी जोड़ी मैदान के अंदर जो देखने में कामेश के ऊपर जिम्मेदारी होगी इस रन को चेस करने के लिए. पंकज उनका साथ देना जरूरी होगा. और इस वक्त गेंदबाज आएंगे मिस्टर राकेश कहर मैन फ्रॉम अहमदाबाद. राकेश कहर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए देखना चाहेंगे राकेश किस तरह से गेंदबाजी करेंगे. एक आला दर्जेदार खिलाड़ी जरूर देखने को मिलते हुए. काफी अनुभवी खिलाड़ी हैं. चला राकेश देखने को मिलेंगे इस वक्त. गेंदबाजी मार्ग पर दूसरी ओवर लेकर आएंगे अपने कोटि की पहली और टीम की तरफ से दूसरी ओवर लेकर 18 गेंद 43 की दरकार होगी इस वक्त जीतने के न्यू चैलेंजर्स टीम को. पंकज और कामेश मैदान के अंदर जोर देखने को मिलते हुए. इस वक्त पटकी हुई गेंद खूबसूरत गेंद टप्पा गिरने के बाहर निकली गेंद. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. काफी तेज तर्रार गेंद थी. जैसे ही गिरी उसी तरह से तेजी से कीपर के दस्तानों में जाके समावेश होते हुए आने वाली 17 गेंदें 43 बनाने होंगे जीतने के लिए. देखा जाए तो किस तरह से खेल खेला जाएगा. आने वाली 17 गेंदों में 43 की दरकार. हम चलते हुए फिर से एक बार मैदान के अंदर हमारी से दूर जाते हुए मिस्टर राकेश कहर मैन फ्रॉम अहमदाबाद. फिर से एक बार पंकज के लिए दूसरी गेंद लेकर इस वक्त उतनी ही तेजी से बाउंस गेंद डालते हुए. इस वक्त पहली गेंद तो डाली गई थी पैरों के सामने से गेंद कट हुई थी. इस वक्त बल्ले के और 2 स्टंप के बाहर से गेंद कट करते हुए मिस्टर राकेश. जिस तरह से नाम है राकेश कहर वो कहर जरूर मैदान के अंदर बरपाते हुए जरूर देखने को मिलता हुआ. 2 गेंदें लगातार डॉट. पंकज एक बाउंड्री जरूर पंकज ने लगाई है मगर खामोश. उसके बाद उनका बल्ला जरूर देखने को मिलता हुआ. कहर वापस बेहतरीन सुपर डिलीवरी. लगातार बैक टू बैक
3 गेंदें डॉट होती हुई इस वक्त प्रेशर बल्लेबाजों पर बनता हुआ जरूर लगातार 3 गेंदें डॉट करते हुए 15 गेंदे में अभी भी 43 बनाने होंगे। 15 गेंदें 43 की दरकार जरूर देखने को मिलती हुई। गोल्डन विंग्स क्लब के तरफ से बेहतरीन आयोजन यहां पर किया गया लखपति टूर्नामेंट देखते हुए इस मैदान के ऊपर। ओहो इस वक्त खूबसूरत गेंद बीट की बल्लेबाज को कीपर बीट हुए 22 के रूप में 1 रन जुड़ता हुआ स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ स्कोर कार्ड हिलता हुआ इस वक्त 22 के रूप में 8 रन पर जा पहुंचा स्कोर कार्ड। 4 गेंदें अभी तक डाली है, कोई रन नहीं दिया गेंदबाज ने मिस्टर कहर राकेश कहर 22 के रूप में जरूर रन जुड़ा है मगर रन कंजूस भरी गेंदबाजी। 14 गेंदें 42 की दरकार। 14 गेंदें 42 की दरकार। राकेश फिर से एक बार कामेश के लिए इस वक्त खराब गेंदबाजी लेग स्टंप छोड़कर गेंद जाती हुई वाइट का इशारा आता हुआ अंपायर का 1 का साथ स्कोर आगे चलता हुआ। स्कोर की बात की जाए तो 9 रन लगते हुए स्कोर कार्ड पर आने वाली 14 गेंदें और 41 की दरकार होगी। 14 गेंदें 41 रन। इस वक्त वाइट गेंद अच्छी गेंदबाजी कर रहे थे, इस वक्त दिशा से भटके पीछे से गेंद करने की जरूरत थी मगर वाइट का इशारा आता हुआ अंपायर का 1 रन जरूर जुटता हुआ। बेहतरीन गेंदबाजी अभी तक खेलते हुए कनेक्ट IT11 रायगढ़ की टीम खूबसूरत खेल साकारते हुए और इस वक्त काफी दूर से खेलना चाहते थे अंपायर जरूर चेतन हमारे तरफ मुड़ते हुए वाइट का आता हुआ बैक टू बैक 2 गेंदें वाइट डालते हुए। स्कोर की बात की जाए तो डबल फिगर में स्कोर कार्ड कन्वर्ट होता हुआ 10 लगते हुए स्कोर कार्ड पर आने वाली अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है। 14 गेंदें 40 की दरकार होगी। 2 बड़े हिट्स लगे तो जरूर मैच में रोमांच आएगा। इस 2 गेंदों में 1 हिट लगना जरूरी है। अगर कोई छक्का आएगा तो 34 की दरकार होगी या फिर चौका आएगा 2 गेंदों में लगातार तो 32 की दरकार होगी। मैच में रोमांच जरूर आएगा इस गेंद पर, इस आखिरी 5वीं गेंद पर। इस कट करना चाहते थे बाउंसर गेंद, बेहतरीन गेंद, काफी तेज तर्रार गेंदबाजी राकेश कहर भर पाते वे धानु के इस सरजमी पर जरूर आग उगलते हुए अपनी गेंदबाजी में आखिरी गेंद डालने के लिए तैयार। चलो 13 गेंदें 40 की दरकार। 13 गेंदें और 40 रन बनाने होंगे जीतने के लिए अभी भी दी चैलेंजर्स टीम को कामेश। और इस वक्त बेहतरीन गेंद पैर आकर गेंद आकर लेग बाइज के रूप में पैरों पर लगकर जीत जाती हुई 1 रन का इजाफा। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति का स्कोर का मात्र 11 रन 2 विकेट स्थान पर। चलो मैं विनती करूंगा तहाद 11 के कप्तान और डीएनजे धाकटी डाणू के कप्तान और हितेश 11 के कप्तान कमेंट्री बॉक्स की तरफ आए। चलो मैं विनती करूंगा जो सेमीफाइनल टीम थी हितेश 11 और डीएनजे धाकटी डाणू दोनों टीमों के कप्तान टॉस खिलाया जाए। चुनाना जिया नगराध्यक्ष की तरफ से आपके लिए इनाम की और राशि घोषित की गई 1500 रुपए। अगर 1 छक्का मारोगे कहिए नमो नमो। जरूर हमारे बीच नगर अध्यक्ष हमारे आदरणीय सम्माननीय भरत भाई राजपूत, इनकी तरफ से 1500 का इनाम आएगा। कोई भी बल्लेबाज अगर 6 लगाएगा तो इस वक्त गेंदबाज जिमी इंट्रोड्यूस किए जाएंगे। मिस्टर जिमी लेफ्ट हैंड गेंदबाज है, इस वक्त कट करना चाहते थे गली में, वहां पर खिलाड़ी मौजूद है। मिस्टर फरहान खान गेंद को पिक किया, थ्रो किया, तब तक फरमान 1 रन का इजाफा होता हुआ स्कोर 1 से आगे चलता हुआ 12 लगते हुए। जरूर पहले इनिंग्स में देखा हमने 4500 रुपए खर्च किए हमारे भरत भाई राजपूत नहीं तो इस वक्त देखना चाहेंगे कौन सा बल्लेबाज होगा एसटी का जो 6 लगाकर 1500 का इनाम। चलो लाइट्स ऑफ की जाए, लाइट्स जो बल्लेबाजों के आंख पर है लाइट्स ऑफ की जाए, लाइट्स बंद की जाए। चलो यस किया जा रहा है। तो हम चलते हैं भरत भाई की तरफ। भरत भाई ने इनामी राशि जरूर लगाई गई है। अगर कोई भी बल्लेबाज 6 रन लगाएगा तो जरूर चलते हुए मैदान के लाइट स्विंग जरूर देखने को मिली। पंकज पाड़ेल स्ट्राइक पर छक्का लगाकर 1500 अपने जिम में डालेंगे क्या? जरूर रिवर्स खेलना चाहते थे, अपील की गई और उंगली उठती हुई बैक टू पवेल लेग बाई 4 के रूप में मिस्टर पंकज। इस वक्त तीसरा झटका लगता हुआ पंकज के रूप में। जरूर जिस जैसे
सामना खत्म होने आएगा, पब्लिक जरूर जाएगी क्योंकि अपने लोकल प्लेयर को देखने आई थी इस मैदान के अंदर. डीजे डीजे थांबायचा डीजे. वेळ कमी आहे तर नक्कीच सामना संपल्यावर आपण करूया. वेळ कमी आहे आपल्याकडे. नवीन फलंदाज नए बल्लेबाज मिस्टर अमर मैदान के अंदर जाते हुए. चलिए इस वक्त अमर आएंगे. हार्ड हिटर बल्लेबाज है, हाइट कम है, फाइट ज्यादा जरूर है. बॉलर के जिमी गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए एक विकेट जरूर चटकाया मिस्टर जिमी ने. बल्लेबाज अमर स्ट्राइक एंड पर. स्कोर रुका हुआ 12 रनों पर 3 विकेट कमा चुकी है. देखना चाहेंगे छक्कों पर 1500 का इनाम है. भरत भाई राजपूत इनकी तरफ से नगर अध्यक्ष है ढानू के, और इस वक्त हेलीकॉप्टर खेलना चाहते थे मगर लैंड होता हुआ मैदान के अंदर कारपेट द्वारा. खिलाड़ी वहां पर आते हुए राकेश कहर जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की, अपना कहर बरपाया. पिछले ओवर में विकेट नहीं चटकाई मगर डॉट गेंदे की खूबसूरत गेंदबाजी की. वही चलिए इस वक्त गेंदों की बात कीजिए. 3 गेंदें डाली हैं, चौथी गेंद डालने को तैयार कामेश. आखिरी 3 गेंदें, पैसे कमाने का चांस जरूर है. मैच काफी दूर है मगर पैसे कमा सकते हैं. इस वक्त देखा जाए लॉप कर दिया गेंद को कारपेट द्वारा. राकेश का फिर से एक बार गेंद की तरफ आते हुए 1 रन का इजाफा. दूसरे की चाहत कामेश स्ट्राइक पर जाने की कोशिश और 2 रन का इजाफा. 2 के साथ स्कोर आगे चलता हुआ 15 स्कोर कार्ड पर आने वाली अभी भी 9 गेंदे और 8 गेंदे और स्कोर कितना हुआ है 35 की दरकार. 8 गेंदे 35 बनाने होंगे. बढ़िया रोमांच भरा मैच जरूर देखने को मिला. पहली इनिंग्स चल रही थी, बड़े बड़े विकेट छुटकाए मिस्टर जॉन्टी ने. इस वक्त लाभ कर दिया. गेंद को देखना चाहेंगे. वहां पर कंफ्यूजन जरूर, जो बाइक्स मैदान के बीच में से गए मगर बढ़िया फील्डिंग. अंकुर की नजरें गेंद पर जमाई थी, अपने आप को बचाया गाड़ी से मगर गेंद को रोका और टीम के लिए 3 रन सेव करते हुए स्कोर कार्ड जा पहुंचा एक के साथ 16 रन. जो हम देख सकते हैं रिप्ले में किस तरह से अपने आप को बचाया अंकुर ने. गाड़ी काफी नजदीक से गई थी उनकी. फिर से एक बार जिमी टू अमर. इस वक्त बाहर निकल खेलना, छप्पल होकर खेलना. फरमान का ध्यान नहीं था, जरूर कहीं पर खोए हुए हैं फरमान. और 1 रन का इजाफा. 1 के स्कोर आगे चलता हुआ. स्कोर की बात की जाए तो 17 लगते हुए आने वाली 6 गेंदे और 33 बनाने होंगे. चलो भरत भाई राजपूत की तरफ से इनाम जरूर रखा है. हमारे सम्माननीय भरत भाई नगर अध्यक्ष हैं, उनकी तरफ से इनाम जरूर आता हुआ जरूर होगा. 1500 रुपए का इनाम होगा. हर एक छक्के पर भरत भाई की तरफ से इनाम जरूर अभी तक होगा 6 गेंदों के लिए. अंकुर चौधरी आखिरी ओवर लेकर अमर के लिए. इस वक्त गेंद को लॉक कर दिया गया. अंकुर वहां पर होंगे गेंद के नीचे. अंकुर गेंदबाजी करते हुए, अंकुर कैच लेते हुए. चौधरी वर्सेस सिंह जरूर देखने को मिला इस गेंद पर. झटका लगता हुआ अमर के रूप में चौथा. स्कोर कार्ड की बात की तो मात्र 17 रन. आने वाले 5 गेंदों का खेल बाकी. आने वाली 5 गेंदों का खेल बाकी होगा मैदान के अंदर. देखना चाहेंगे तुषार बल्लेबाजी के लिए आते हुए. चलो अंकुर चौधरी होंगे. हैट्रिक लेंगे क्या? अभी भी इनामी राशि लगी हुई है इमरान भाई. हैट्रिक पर इनामी राशि अभी भी लगी हुई देखना चाहेंगे मगर गेंद को तुषार ने खेला लेग साइड में. राकेश कहर आते हुए काफी दूर से गेंद को पिक किया गया और 1 रन का इजाफा. 21 स्कोर आगे चलता हुआ 18 लगते हुए स्कोर कार्ड पर. फिर से एक बार अंकुर चौधरी कामेश के लिए बेहतरीन गेंद. पटकी भी गेंद थी, टप्पा करने के बाद स्लो होकर जरूर जाती हुई. अभी देखा जाए तो तुषार पवार, प्रथमेश पवार को देखना चाहिए. नाना को रिलैक्स है, काफी रिलैक्स खड़े हुए. और जिस तरह से थॉमस जायज, फरहान खान आपस में बात करे, काफी रिलैक्स होकर इस मैच को खेल. अब चलते जरूर है मैच में मगर रिलैक्सेशन जरूर होता हुआ जरूर कल जुड़ेंगे हमारे साथ जरूर क्रिकॉन कप में. इसी बीच व्हाइट का इशारा आता हुआ 1 रन जरूर जुड़ेगा. हम बात कर रहे थे क्रिकॉन कप 2021 की टेनिस क्रिकेट लाइव. काफी बड़े पैमाने में उस टूर्नामेंट का आगाज किया गया. संतोष नानेकर एंड टीम
12 लाख इनामी राशि वाली टीम जरूर देखने को मिलेगी। इस वक्त हेलीकॉप्टर लैंड होता हुआ कॉम बॉक्स के ऊपर तालियां जरूर बजाते हुए इस वक्त अंकुर सिंह 1500 का इनाम इस वक्त हमारे भरत भाई राजपूत की तरफ से आता हुआ कामेश के लिए जरूर। चलो इस वक्त कामेश जाते जाते सुखद पल 1500 रुपए अपने जेब में डालकर लेकर जाते हुए भरत भाई के किसी से निकाल कर हमारे नरगरदर्श हमारे बीच है भरत भाई राजपूत, इनके जेब से निकाल कर लेकर जाते हुए ओहो टपटकी हुई गेंद थी, खूबसूरत गेंदबाजी, गेंद की बात खींचा है तो अभी तक आखिरी गेंदबाजी। हम बात कर रहे थे क्रिकॉन कप की जो 29 मार्च से चालू होगा, 1 मार्च तक 1 अप्रैल तक। तो हमारे साथ जरूर जुड़ेंगे बड़े बड़े तारे सितारे खिलाड़ी। 12 टीमों को एंट्री जरूर दी गई है, हर एक दिन 4 टीमें खेली जाएंगी, लीग मैचेस जरूर देखने को मिलेंगी। इसी बीच देखना चाहेंगे तो हितेंद्र जडेजा गेंद को पिक करते हुए गोल्डन विस्क की चैंपियन टीम मिलती हुई आज के दिन में कनेक्ट IT11 रायगढ़ की टीम। यस जीजे एक मिनिट बिझी कॉल करायचं, एक कॉल चला। जॉन्टी आणि पंकज, जॉन्टी आणि पंकज मी विनंती करेल न्यू चॅलेंजर्स संघाचे जॉन्टी आणि पंकज दोन्ही खेळाडू यायचं प्लीज। जॉन्टी आणि पंकज, जॉन्टी महेंदर आपल्या दोन्ही खेळाडूंना पाठवायचं आहे। पंकज जॉन्टी यायचं, जॉन्टी पंकज दीजिए 2 सेकंड भरत भाई राजपूत सर एक मिनिट एक कॉल असेल भरत। फर्स्ट प्राइज फ्रॉम भरत भाई राजपूत नगराध्यक्ष महोदय धानू शहर। सेकंड प्राइज भरत शाह एंड विनय शाह। चला धन्यवाद। आपण पाहायला गेलं गोल्डन विंग्स ची टुर्नामेंट अप्रतिम आयोजन नियोजन नक्कीच सुखद प्रमाणे संपली गेली टुर्नामेंट। नक्कीच आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे। आपल्या बरोबर जोडले गेले आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत सर। चला राकेश कहर रुकना अभी थोड़ी देर के लिए, ये जाना नहीं, बख्शीश अवार्ड हो रहे अभी। हेलो जा, ये पहले घर जाके मास्क बना देना। रुमाल होगा तुम्हारा, बीवी का, दीदी का, किसी का भी बांध लेना मुंह पे। कोरोना से डर, बेशरम मत बन। सोहेल 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 चलो मी विनंती करेल राकेश कर आपण यायचं आहे। 200 रुपये पाठीला आपल्याला लाभला गेलाय, आपल्या खेळाडू दिला गेलाय। चला मी विनंती करत अंकुर सिंग यायचं, आपले जे षटकार पारते ते घेऊन जायचे आमचे नगर अध्यक्ष। चला अंकुर सिंग 1000 रुपये पार्थिव लाभला गेलाय, षटकार लगावला गेला। अंकुर सिंग यायचंय, आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते हे पार्थिव दिला जाईल। त्यानंतर पाहायला गेला प्रतीक निजामा, इन्होंने भी 2 छक्के लगाए, तो इन्हें भी 1500 और 2000। और आइए अंकुर सर आइए, जरूर हमारे बीच नगर अध्यक्ष राजपूत सर भरत भाई राजपूत सर के हाथों से इस इनाम राशि दिया जाएगा। प्रतीक निजामा चलो 3500 रुपए का इनाम जरूर यहाँ पर लिया गया। प्रतीक निजामा इन्हें दिया जाएगा हमारे नगर अध्यक्ष भरत भाई राजपूत की तरफ से।
चलो रियाज भाई, चलो 2 सिक्सर लगाए थे। 3500 का इनाम भरत भाई की तरफ से दिया जाएगा। प्रतीक निजामा मैन फ्रॉम गुजरात के खिलाड़ी जरूर धारणों की धरती पर देखने को मिलते हुए वेलपेड तालियां बजनी चाहिए। और 1000 रुपए के इनाम एक सिक्सर हमारे अंकुर सिंह जिन्होंने भारतीय कप्तानी की थी और पाकिस्तान के खिलाफ 10 PL में, वही एक बड़े खिलाड़ी हमारे बीच नगर अध्यक्ष, इनके हाथों से इनामी राशि। धन्यवाद सर। और पंकेश यांनी यायचं, कामेश यांनी यायचं, कामेश न्यू चॅलेंजर संघाचा खेळाडू कामेश। चला एक षटक आपण सुद्धा लगावं लागेल। 1500 रुपये आपल्या सुद्धा लाभले जातील। आमचे मान्यवर भरतभाई राजपूत सर यांच्या हस्ते हे दिलं जाईल। यायचं आपण वरती। चला सर आपण द्यायचं आहे। आणि विनंती असेल जे सेमीफायनलचे संघ होते डीएनजे धाकटी डहाणू संघांना घ्यायचं प्लीज। तसंच हितेश 11 डहाणू संघांना लगेच यायचं आहे। टॉस केला जाईल थर्ड प्राइज साठी, ट्रॉफीसाठी टॉस असेल। चला यायचं आहे। येस यायचं आहे जयदेवने। चला यायचं आहे धाकटी डहाणू। सर्व मुख्य पार्श्व लाभला जाईल, नंतर आपण बघूया। चला विनंतीश्वरा
चला मी विनंती करेल संघ रस्ता सोडायचा पहिले रस्ता सोडायचा यायचा आपण वरती. चला आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. या टुर्नामेंट नक्कीच पाहायला आपल्याला गोल्डन विंग्स क्लब एक सुपर असं आयोजन नक्कीच डहाणू भागामध्ये कोविडच्या काळामध्ये हे टुर्नामेंट आयोजन केलं गेला. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर हैस्तिक शाह, यश पवार त्यांची टीम नक्कीच त्यांची साथी हे मिळून अप्रतिम असं साकारलं गेलं. तर आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ठरला गेलाय एसटी समाजाला जॉन्टी, त्यांनी 8 गडी बाद केले. न्यू चॅलेंजर संघाचा जॉन्टी यांनी यायचं आहे बेस्ट बॉलर. धन्यवाद डीजे. चला जॉन्टी यायचं आपण. ही ट्रॉफी जी दिली जाईल दिलीपभाई शाह यांच्या हस्ते दिली जाईल. यायचं दिलीप सर आपल्या हस्ते ट्रॉफी दिली जाईल. अप्रतिम सो टाळा झाला पाहिजे एसटी समाजाचा नक्कीच खेळाडू, परंतु अप्रतिम खेळ साकारला गेलाय. या टुर्नामेंटमध्ये 8 गडी बाद केलेत. अप्रतिम खेळ जॉन्टी यांच्याकडून लाभला गेले या टुर्नामेंटला. नक्की जॉन्टी वेलप्लेड. पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच तुला ऑल द बेस्ट असेल. अशीच कामगिरी तो आपल्या संघासाठी स्वतःसाठी गावासाठी नक्कीच करेल. हे नक्की देवाची प्रार्थना असेल आमची सगळ्यांची. चला ऑल द बेस्ट. चला जॉन्टी नक्कीच पाहायला भेटला. यानंतर वळूया आपण बेस्ट बॅट्समन कडे. तर बेस्ट बॅट्समन या पूर्ण टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त धावा ज्यांनी जमा केल्या 84 धावा जमा केला तो म्हणजे हितेश 11 संघाचा फलंदाज कौशिक यांनी ते कौशिक. चला कौशिक जरा आकाश येत आहेत तर आम्ही विनंती डीजे थांबा डीजे. तर निमिल गोयल सर यायचं आहे. निमिल गोयल सर यांच्या हस्ते दिली जाईल ट्रॉफी. चला की आता आकाश आहे परंतु कौशिक 84 धावा जमा केल्या त्यांनी पूर्ण टुर्नामेंटमध्ये फलंदाजी करत असताना. चला यावेळेस आपण वळूया मॅन ऑफ द सिरीज कडे. तर मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंटचा नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला. फायनल मध्ये नक्कीच चांगली खेळी केली, चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक सामन्यामध्ये सेमीफायनल नक्कीच महागडा षटक टाकलेला तो म्हणजे पंकज पाटील न्यू चॅलेंजर संघाचा. पंकज यांनी यायचं मॅन ऑफ द सिरीज साठी. मी विनंती आमचे मान्यवर मिलिंद पवार सर यांची हस्ते ट्रॉफी दिली जाईल. पंकज यांनी यायचं. पंकज न्यू चॅलेंजर संघाचा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरलं जातोय. एसटी समाजाचा खेळाडू नक्कीच अप्रतिम खेळ साकारला टाळा झाला पाहिजे. एसटी बांधवांसाठी सुरेख खेळ नक्कीच पाहायला भेटत आपल्याला. गोल्डन विंग्स क्लब मध्ये अप्रतिम खेळ नक्कीच साकारला गेलाय. यायचं आहे मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी पटकावली गेली आहे. दिलीप पवार सर नक्कीच ही ट्रॉफी देत असताना आपण पाहतोय ही ट्रॉफी. चला यावेळेस आपण बोलूया मुख्य जी ट्रॉफी आहे चला यावेळेस द्वितीय पारितोषिक नक्कीच द्वितीय पारितोषिक लाभल्या गेले 55,555 रुपये. न्यू चॅलेंजर संघनायकाने यायचं आहे. ट्रॉफी घेण्यासाठी मी विनंती करेल आमचे भरत शाह आणि बिनोद शाह आमचे मान्यवर भरत शाह आणि बिनोद शाह यांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. कॅश प्राइज 55,555. चला न्यू चॅलेंजर संघ यायचं आहे. ट्रॉफीसाठी लगेच यायचं न्यू चॅलेंजर संघ. चला डहाणू संघ रस्ता द्यायचा. डहाणू संघ रस्ता द्यायचा प्लीज. नक्कीच
राकेश 2 मिनिटं थांबायचं आहे, 2 मिनिटं थांबायचं, फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही, जास्त प्रश्न विचारणार नाहीये. नक्कीच गोल्डन विंग्स क्लब तर्फे आयोजित या टुर्नामेंट लखपती टुर्नामेंटमध्ये आपण रन ठरले. एक मोठा संघ समोर होता, चांगली खेळी नक्की साकारत होते, परंतु फायनल मध्ये एक मोठा लक्ष होता 50 धावा. चांगली सुरुवात केल्याने महेंदर लगेच बाद झाला. तर काय प्लॅनिंग होती शेवटच्या सामन्यामध्ये? मोठा संघ समोर होता, स्टार कार्ड संघ होता, कुठे कमी पडले तुम्ही फायनल मध्ये? निश्चितच आमची ओपनिंग खूप खराब झाली, त्याच्यामुळे आम्ही हरलो. नक्कीच तुमचे प्रेक्षक होते, तर आम्हाला सांगितलं पहिल्यांदा तुम्ही एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये प्रवेश झालाय, तर यापुढे तुमचा खेळ नक्कीच चांगला होता, तर पुढे तुमचा प्रयत्न असेल अजून तुमचा खेळ इम्प्रूव्ह करायचा. नक्की लास्ट